फक्त काय कर बेस वाढव त्यांना वजन द्या आवाजाला. निवडलेला अभंग रेणूचे महासाधू वैराग्याचे महामेरू भक्त जनांचे आधारू जगाचे जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबरायांचा 4 चरणाचा गोड असा अभंग सेवेला निवडलाय. विठ्ठल गावामध्ये भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तांच्या या प्रांगणामध्ये एक नाही दोन नाही तब्बल 36 वर्षांपासून संपन्न होत असणारा हा नामयज्ञ सोहळा हे 36वे वर्ष आहे. अर्थात त्रितपपूर्तीचं वर्ष आहे आणि या वर्षीचं हे कीर्तनाचं द्वितीय वाक्पुष्प भगवान श्री दत्तात्रयांच्या चरणी समर्पित करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या पामराकडे आली आहे. देवाच्या पूजने प्रदक्षिणा जीवनामध्ये अनेक पर्वकाळ येत असतात आणि ते साधले नाही तर निघून जात असतात. पर्वकाळ साधता आला पाहिजे. साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा. आपल्या साधू संतांची आपल्यावर एवढी असीम कृपा आहे की संस्कृतीने आम्हाला पर्वकाळ दिले आणि साधू संतांनी ते साधण्याची कला दिली. यदा कदाचित कीर्तन परंपरा प्रवचन परंपरा भजन परंपरा नसती तर आम्ही दत्त जयंती दिवशी काय केलं असतं काय माहिती. हे संतांचे आपल्यावर काय आहे पर्वकाळाच्या अनुषंगाने चिंतन करावं. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. पर्वकाळ येऊन सुद्धा साधना होत नसेल तर ती त्या मनुष्यासारखं त्याचं जीवन आहे ज्याच्या घरामध्ये धान्य सगळं भरलेलं आहे पण त्याला पाकसिद्धी येत नाही. किती प्रमाणात घ्यायचं आणि किती प्रमाणात शिजवायचं मग ते कसं खायचं माहीत. घरात धान्याची कोठार भरलेली आहे पण धान्याची कोठार असून सुद्धा तो मनुष्य उपवाशी आहे. तसं आपल्या जीवनात अनेक प्रकारचे पर्वकाळ येतात पण त्याचा लाभ जर आपल्याला घेता येत नसेल तर आपण धान्य असून सुद्धा कशावर उपवाशी. ज्याच्याकडे धान्य आहे त्याला पाक सिद्धी यावी आणि ज्याच्याकडे पर्वकाळ आहे त्याला तो साधता यावा. विठ्ठल विठ्ठल अनेक पर्वकाळांपैकी एक पर्वकाळ म्हणजे दत्त जयंती, दत्त जन्मोत्सव. भगवान श्री दत्तात्रयांच्या आपल्या जीवनावरती अनंत उपकार आहे. देवाचे अनेक अवतार झाले. भागवतामध्ये आपण 24 अवतार आहेत, दश अवतार आहे. वारकरी संतांनी सांगितलं अनंत अवतार विष्णू अवतार आहे. पण प्रभू दत्तात्रयांचे एवढे उपकार आहे की साधू संतांनी आम्हाला शिकवलं सर्वत्र देव
ही गुरुदृष्टी जर आम्हाला कुणी दिली असेल दत्तात्रयांनी, आणि म्हणून अशा दत्तात्रयांच्या निमित्तानं, अशा दत्तात्रयांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण चिंतन करणं फार महत्वाचं आहे, मनन करणं फार महत्वाचं आहे, त्या नामाचं या ठिकाणी उच्चारण करणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणूनच हा 3.5 दिवसीय नामयज्ञ सोहळा इथं संपन्न होत असतो. उद्या दत्त जन्मोत्सव आहे, त्या निमित्तानं महाराज आजच उपस्थित आहे. भाग्याने मी अनेक वेळा सांगते, कुठे एक कीर्तनकार भेटत नाही. या पंचक्रोशीचं हे 36 गाव आहेत ना आसपास, यांचं एवढं भाग्य आहे की इथं अनेक कीर्तनकार आहे, आणि तेही एकापेक्षा एक बळी आहेत. आणि म्हणून उद्या दत्त जन्मोत्सव आहेच, पण आज त्या प्रभू दत्तात्रयांचे जे भक्त आहे, भगवंताचे जे भक्त आहे, त्यांचा थोडासा अधिकार सांगावा म्हणून आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग फार छोटा आहे. भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत. ऐका, पहिल्या चरणामध्ये तुकोबराय भक्ताचा अधिकार सांगतात, दुसऱ्या चरणामध्ये भक्ताचं वैभव सांगतात, तिसऱ्या चरणामध्ये भक्त भगवंताचं नातं सांगतात, आणि चौथ्या चरणामध्ये त्या नात्यातलं प्रेम सांगतात. पैकी पहिलं चरण भक्ताचा अधिकार. काय आहे हो भक्ताचा अधिकार? म्हटले नाही नाश पावत, हा त्याचा अधिकार आहे. नाशाचा विचार केला तर मला सांगा, सगळं नाश पावणारच आहे की नाही? आता आपण इथं बसलोय, इथल्याच वस्तू बघा बरं, सगळ्याचा काय होणार आहे? नाश. काही असू द्या, अगदी हे कपडा असू द्या, नाही तर ते माईक असू द्या, नाही तर अजून काही वस्तू, ही सतरंजी असू द्या, या सगळ्याचा एक दिवस काय होणार आहे? नाश. काहींचा 2 दिवसांनी होईल तर काहींचा 20 दिवसांनी होईल, काहींचा 2 महिन्यांनी होईल तर काहींचा 20 वर्षांनी होईल, पण नाश ठरलाय का नाही? प्रत्येक वस्तूचा काय आहे? नाश आहे. वस्तूचा नाश आहे, यात काही नवल नाही. त्या वस्तू ज्यांनी बनवल्या त्या देहाचा सुद्धा काय आहे? नाश आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. इथं जेवढे देह बसले आहे त्या देहाचा सुद्धा एक दिवस नाश होणार आहे. एक दिवस होणार आहे, चुकीचं वाक्य आहे, रोज होतोय. देहाचा नाश रोज होतोय. आपल्याला वाटतं सरणावर टाकल्यावर आणि अग्नी दाग दिल्यावर देह नाशतो. नाही, आता सुद्धा देहाचा नाश चालू आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला हा देह, याला शरीर म्हटलंय. शरीर या शब्दाचा अर्थच आहे जो नाशाकडे जाणार आहे, त्याचं नाव आहे शरीर. जर यदा कदाचित हे पटत नसेल की शरीर नाशवान आहे की नाही आणि रोज नाश होतो की नाही, एवढा सूक्ष्म बदल रोज कळत नाही आरशात बघून, तर अल्बम मध्ये बघायचं. आज कसे आहोत आणि 20 वर्षापूर्वी कसे होते. एखादा म्हणेल तो मी नव्हेच, कारण त्या शरीराचा नाश झाला. आता हे वेगळं शरीर आहे, याचाही नाश होणार आहे. पुढे काहीतरी याचं वेगळं रूपांतर होणार आहे, त्याचाही नाश होईल. अर्थात शरीर रोज नाश पावत आहे. वस्तूचा नाश होतो, शरीराचा नाश होतो, यात नवल नाही. ह्या वस्तू आणि हे शरीर ज्या विश्वात, ज्या जगात राहतात, ते जग तरी अविनाशी आहे का? त्या जगाचा सुद्धा काय होतो? नाश होतो. जगाच्या नाशाला म्हटलंय प्रलय. इकडे लक्ष द्या. प्रलय, प्रलयाचे 3 प्रकार आहे. एक नित्य प्रलय, दुसरा मध्य प्रलय, आणि तिसरा आहे महाप्रलय. नित्य प्रलय, रोज प्रलय होतो. रोज हे विश्व संपत. तुम्ही म्हणाल आम्हाला तर माहिती नाही कधी संपत. ज्या वेळेस आपल्याला गाढ झोप लागते, सांगा आपल्यासाठी काय असतो? लक्षात येतंय का? आपल्याला गाढ झोप लागली की आपल्यासाठी हे विश्व संपलेलं असतं. हा नित्य प्रलय आहे. पण आता ती गाढ झोपच लागत नाही तर काय करायचं? लागते का गाढ झोप? खाटेवरी पडता व्यापे चिंता तळमळ. साऊंड स्लीप ज्याला म्हणतात ती आता राहिलेली नाही. स्वप्न पडत असतील तर समजायचं आपण पूर्ण झोपलोच नाही.
आपलं मन कुठेतरी फिरतच आहे. गाढ झोप ज्या दिवशी लागते त्या दिवशी हे विश्व संपलेलं असतं. आपल्या उशाशी सोनं ठेवा नाहीतर माती ठेवा, दोन्ही सारखं असतं. याला म्हणतात नित्य प्रलय. दुसरा आहे मध्य प्रलय. 2-3 वर्षापूर्वी येऊन गेला, 4 वर्षापूर्वी. महामारी, कुठे सुनामी, कुठं भूकंप, हा मध्य प्रलय आहे. आणि महाप्रलय कल्पांती होत असणारा, की ज्याच्यामध्ये 10 दिवस सतत मुसळधार पाऊस पडतो. मुसळधार म्हणजे नुसता म्हणायला नाही, मुसळासारखीच धार असते. सगळं जग पाण्याखाली जातं आणि मग सूर्यनारायण आतापेक्षा 10 पटीने उष्णता टाकतो आणि सगळं सुकवून टाकतो. सगळे जीव संपतात आणि नवीन जीवसृष्टी तयार होते. त्याला म्हणतात महाप्रलय. मला काय सांगायचं आहे, वस्तू संपतात, वस्तू बनवणारे शरीर संपतात, त्या वस्तू शरीर ज्या जगात राहतात ते जगही संपतं, त्याचाही नाश होतो. हे सगळं आम्हालाही माहित आहे हो, पण नाश का होतो एक सिद्धांत सांगून जाते. ज्याची सुरुवात होते त्याचा शेवट होतो, ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो, आणि ज्याची उत्पत्ती होते त्याचा नाश होतो. एक गोळेवाडीचा माणूस होराळ्याला गेला. कुठं आता मला थोडे नाव माहित आहे म्हणून सांगते. होराळ्याला गेला आणि सांगितलं, का हो तुमचा सप्ताह संपला का? ते होराळेकर महाराज म्हटले नाही संपला. याला वाटलं ठीक आहे नसेल संपला. परत 2 दिवसांनी गेला, म्हटले का हो तुमचा सप्ताह संपला का? ते होराळेकर म्हणे नाही संपला. हा म्हटलं बरं बरं चालू असेल सप्ताह. 8 दिवसांनी गेला, का हो तुमचा सप्ताह संपला का? तो म्हटला नाही संपला आमचा सप्ताह. बरं बरं. महिन्याने गेला, अहो सप्ताह संपला का? म्हटले नाही संपला. मासिक सप्ताह केलाय वाटतं. 1.5 महिन्याने गेला महाराज, गोळेगावचा माणूस आणि गोळेवाडीचा माणूस, आणि त्या होराळ्याला विचारलं, होराळेकरांना, का हो तुमचा सप्ताह संपला का? म्हणे नाही संपला. अहो काय नेमका 6 महिन्याचा सप्ताह आहे की का संपला नाही? म्हणे सुरूच झाला नाही तर संपल कुठं? लक्षात येतंय का? संपल कधी? कधी संपल? सुरू झाल्यावर. कुठल्याही गोष्टीची सुरुवात असेल तर शेवट असेल, जन्म असेल तर मृत्यू असेल, आणि या ठिकाणी उत्पत्ती असेल तर नाश आहेच. उपजेते नाशे, नाशेते पुनरपि दिसे, आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या सगळ्या वस्तूंचा एक तर जन्म आहे, नाही तर उत्पत्ती आहे, नाही तर सुरुवात आहे. म्हणून हे सगळं संपतं. पण जगाच्या पाठीवर एक तत्व असं आहे, ना त्याची उत्पत्ती आहे, ना त्याचा जन्म आहे, ना त्याचा कुठे आरंभ आहे, सुरुवात आहे. ते तत्व म्हणजे ब्रह्म. आपल्या साध्या भाषेत भगवान परमात्मा. भगवंत असा आहे की त्याला जन्म नाहीये, तो अजन्म आहे. श्रीमद भागवताचं मंगलाचरण करताना वेदव्यास महर्षी वर्णन करतात, जन्माद्यस्य तोन्मयादितरत क्षार्तेष्वभिद्य स्वराट तेने ब्रह्मरदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. कुणाचं वंदन करतोय आम्ही? सत्याचं. ठीक आहे, कोण तो परमात्मा? कसा आहे तो? जन्माद्यस्य. जन्म नाही होत त्याचा, मग तो जन्माच्या आधीच आहे. मग त्याचा जन्म होत नाही म्हणून त्याचा मृत्यू नाही. त्याचा आदी नाही आहे, तो अनादी आहे. मग आधीच नाही तर शेवट होईल का? नाही. आणि त्याची उत्पत्तीच होत नाही, कारण सगळ्याची उत्पत्ती त्याच्यातून आहे, म्हणून त्याचा नाश होत नाही. असा परमात्मा आहे. ठीक आहे महाराज, त्याचा नाश होत नाही हेही आम्हाला माहित आहे, पण आजच्या अभंगात काय म्हटलंय? भक्तांचा नाश होत नाही, नाही नाश पावत. ते सांगा. तर तेच सांगते, का भक्ताचा नाश होत नाही हो? कारण देवाचा नाश होत नाही म्हणून भक्ताचा नाश होत नाही. कसं काय? अहो देव भक्त वेगळे आहे का? देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते देवते संत, देवते संत, देवते संत.
देवते संत निमित्त त्या दोघांमध्ये भेदच नाहीये. देव म्हणजे संत आणि संत म्हणजेच देव, देव म्हणजेच भक्त आणि भक्त म्हणजेच देव. ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय. ज्ञानोबराय सांगतात भगवान परमात्मा भक्ती सुख घेण्यासाठी तोच भक्त होतो. की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी आणि वाटोनिया अंगी सेवके बाने. माऊली म्हणतात की नाही, दोघं एकच आहे. माझा देवाचा नाश नाही तर भक्ताचा का होईल. पण हे थोडं झालं शॉर्टकट उत्तर. का भक्ताचा नाश का होत नाही, ते देवासारखेच आहे म्हणून होत नाही, हे शॉर्टकट झालं. जरा आम्हाला तुकोबराय विस्ताराने सांगा की भक्ताचा नाश का होत नाही. असं भक्ताकडं काय आहे जे भक्ताचा नाश होऊच देत नाही. ते भक्ताकडे असणार बळ कोणतं. अभंगाच्या प्रथम चरणात भाव विष्णू दास भाव विष्णू दास जगद्गुरु तुकोबराय म्हणतात नाही नाश पावत. का भाव बळे, भाव बळामुळे किंवा भाव बळाने विष्णुदास नाश पावत नाही. विष्णुदासांक कोणतं बळ आहे म्हटले भाव बळ आहे. बळ नाही असा माणूस नाही बरं का. प्रत्येकाकडे काही ना काही बळ आहे, पण बळाचा प्रकार वेगळा आहे. परमार्थ करायचा असेल तर पारमार्थिकच बळ असणं महत्वाचं आहे. तिथं संसारिक बळाला महत्व नाही आहे. आणि जर संसार करायचा असेल तर संसारिक बळाला महत्व आहे. पण संसारिक बळाचा वापर किंवा त्याचं कौतुक जर पारमार्थिक ठिकाणी आणलं तर त्याला शून्य किंमत असते. धनवंताला संसारात किंमत आहे. धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी. याला संसारिक बळ म्हणतो. आपण म्हणतो तो माणूस फार मोठा आहे. काय म्हणतात संसारामध्ये तो माणूस फार मोठा आहे. उंची मोठी आहे का हो त्याची. काय नेमकं त्याला आपल्याला 2 हात आहे त्याला 4 आहे का. नाही, संपत्तीने मोठा आहे. हे संसारातलं झालं. पण परमार्थामध्ये तो मोठा काय आहे. छोटा म्हणूनही गणला जाईल की नाही सांगता येणार नाही. परमपूज्य राऊत बाबांचं वाक्य आहे.
की परमार्थात सुरुवात केलेला माणूस आणि संसारात टोकाला गेलेला माणूस, सगळं प्राप्त केलेला माणूस, यांची सुद्धा तुलना सुद्धा होऊ शकत नाही. यांची तुलना सुद्धा होऊ शकत नाही. संत श्रेष्ठ श्री गाडगे महाराज हे एका श्रीमंत गृहस्थाच्या घरी गेले. तो श्रद्धाळू होता, भाविक होता. महाराज यावं आमच्या घरी. महाराज गेले. मला सांसारिक बळ परमार्थात निष्फळ असतं एवढं सांगायचं आहे, त्याचं महत्व नसतं. गाडगे महाराज ज्यावेळेस त्या व्यक्तीच्या घरी गेले, भाविक होता, श्रद्धाळू होता, त्याने घाईघाईने महाराजांना पाणी आणलं. सुंदर असा स्टीलचा ग्लास होता. महाराज म्हटले, माफ करा, मी यात पाणी पित नाही, स्टीलच्या ग्लासमध्ये. तो श्रीमंत होते आणि त्याच्या बुद्धीने विचार केला, अरे मी पण किती वेळ आहे, साधा स्टीलचा ग्लास आणला, आपल्याकडे चांदीचे सुद्धा पात्र आहे. त्याने पटकन चांदीचा ग्लास आणला. म्हटले महाराज घ्या. महाराज म्हटले, माफ करा, असं चांदीच्या ग्लासमध्ये मी पाणी पित नाही. तो म्हटला, काळजी करू नका महाराज, माझ्याकडे सोन्याचा ग्लास आहे. त्याने पटकन सोन्याचा ग्लास आणला. महाराजांनी दिला. महाराज म्हणे, मी यातही पाणी पित नाही, तुम्हाला सांगा महाराज तुम्हाला काय पाहिजे. अहो एवढा वैभव आहे, माझ्याकडं काय नाही, सगळं आहे. महाराज म्हटले, एक काम कर, मातीचं भांड आहे का, त्याच्यात पाणी पितो मी. गाडगं तो म्हटला, माफ करा, तेवढं माझ्याकडं नाहीये. अर्थात संसाराचं बळ परमार्थाच्या त्याग बळापुढे काय होऊन जातं, शून्य ठरतं. गुरुनाम गुरु जोग महाराज हे ज्यावेळेस कुस्ती करायचे, त्यांचं जे शरीर होते वज्रदेह होतं, मोठमोठ्या कुस्त्या ते करायचे, ते जिंकायचे सुद्धा. एकदा म्हणे त्यांच्या चरित्रात असं सांगितलं जातं की एक कुस्ती त्यांनी अशा प्रकारे जिंकली, फार मोठ्या पहिलवानाला त्यांनी खाली पाडलं, त्यांची म्हणे मिरवणूक निघाली. सगळीकडे उदो उदो व्हायला लागला की महाराजांनी वगैरे काय एवढा मोठा पहिलवान खाली पाडला. सगळीकडे मिरवणूक निघाली. महाराज एका मंदिरात गेले दर्शनासाठी. तिथं एक साधू बसलेले होते. महाराजांनी त्यांचं दर्शन घेतलं. त्या साधूंनी महाराजांच्या पाठीवर अशी थाप टाकली. म्हटले, वा वा, फार मोठा पैलवान आहेस तू, अनेक पहिलवानांना खाली पाडतो म्हणून तू मोठा पहिलवान आहेस हे जग म्हणत असेल, पण मी तुला मोठा पहिलवान तेव्हाच म्हणेल ज्यावेळेस हे साधे पहिलवान नाही, काळ रूपी पहिलवानाला तू खाली पाडशील. संसारातल्या बलाला उपयोग दिला का, त्यांनी महत्व दिलं का, नाही. त्या साधूंचं नाव आहे श्री गंगागिरीजी महाराज. त्यांनी जोग महाराजांना सांगितलं, शरीराने हे पैलवान तू खाली पाडतो, साधनेने तू काळाला खाली पाड. हे पारमार्थिक बल फार महत्वाचं आहे. म्हणून संसारिक बलाला परमार्थात किंमत नाही. संसारिक बलाने तुम्हाला संसारात खूप काही मिळवता येईल. म्हणून संसारिक बलामध्ये येतं धनबल, तनबल, अजून सत्ता बल. पण ना धन बल उपयोगाचं, ना तन बल, ना सत्ता बल. कारण याने समस्त संसार मिळतो, संसाराचा मालक नाही मिळत, देव नाही मिळत. देव मिळू शकत नाही या बलाने. परमात्मा प्राप्त होत नाही. म्हणून या बलापेक्षा त्यागाच्या बलाला महत्व आहे. मी सांगून जाईल, हा आपला भारत देश एवढा महान आहे. या भारत देशामध्ये धनवानांची पूजा केली जात नाही अजून तरी. इथं त्यागवानांची पूजा केली जाते. ज्याने खूप मिळवलंय त्याचा सन्मान होत नाही, तर ज्याने खूप सोडलंय त्याचा सन्मान होतो. खरं सांगा बरं, विश्वमाऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री तुकोबराय यांनी किती बंगले बांधलेत, किती बंगले बांधले. बंगला सोडा, झोपड्या असतील त्याच्यावरही त्यांनी तुळशीपत्र ठेवलं. संसाराच्या नावे घालून या शून्य. यांनी एवढा त्याग केला का स्वतःच्या झोपड्या सुद्धा बांधल्या नाही. आपण त्याग नाही केला, आपण बंगले बांधले. पण पुढचा आहे का, आपल्या बंगल्यामध्ये भविष्यात आपला फोटो लागेल की नाही गॅरंटी नाही. पण ज्यांनी ते बंगले झोपड्या सुद्धा सोडून दिल्या त्यांचे फोटो आजही लागतायत, उद्याही लागणार आहेत. हे आहे त्यागाचं बल. ज्यांनी मिळवलं त्यांना हा देश, हे विश्व पूजत नाही. सोडण्याला ताकद लागते. बळ कशाला, मिळवायला ताकद लागते का, सोडायला जास्त ताकद लागते. एक बंगला बांधण्यासाठी
किती बळ लागणार आहे, थोडे कष्ट करावे लागतील, घाम गाळावा लागेल, ओव्हर टाइम करावं लागेल, काय असेल ते करावं लागेल आणि मग तो बंगला काय 3 ताली 2 ताली बनेल. खूप कष्ट झाले पण तो बंगला बनला. बनवायला कमी कष्ट झाले, पण जर समजा कुणीतरी आपल्याला सांगितलं ज्याचा शब्द आपण पडूच देत नाही, त्यांनी सांगितलं एक काम कर, हातावर थेंबभर पाणी घे आणि संकल्प कर आणि हा बंगला दान करून टाक. आता किती त्रास होईल. बांधायला जेवढा त्रास झाला नाही, मिळवायला जेवढा त्रास झाला नाही, तेवढा सोडायला त्रास होईल. कदाचित अटॅक येऊन मरण्याची सुद्धा वेळ येऊ शकते. कारण कोटी रुपये खर्च केले आणि आता तो सोडायचा आहे. सोडणं एवढं सोपं नाही. म्हणून त्यागाचं बल फार महत्वाचं आहे. संसारातले बल काय बघतात, परमार्थातले जरी त्याग आणि तप जरी बघितलं, पण का हो महाराज एवढ्या बलाचं तुम्ही महत्व सांगताय, जगवंद्य त्या लोकांना करतं पण देव भेटतो का? भागवतातला श्लोक आठवला म्हणून सांगते. परमात्मा उद्धवाला म्हणतात, उद्धवा न साधयती माम योगो न धर्म उद्धवा न स्वाध्याय तपो त्यागो यथा भक्ती मोमोर्जितः. मला प्राप्त करायचं असेल ना, हे स्वाध्याय तप त्याग धर्मानुष्ठान सांख्य म्हणजे ज्ञान याचा काहीच उपयोग नाही. मग मी कसा प्राप्त होतो? म्हणे यथा भक्ती मोमोर्जितः. मला अर्जित करण्यासाठी भक्ती आणि भाव प्रेम फार महत्वाचं आहे. तुम्ही जर व्यवस्थित ऐकत असाल तर तुम्हाला एक शंका आता निर्माण होऊ शकते. जर भागवतात परमात्म्याने सांगितलं न साधयती माम योगो न स्वाध्याय तपो त्यागो, जर मी तप स्वाध्याय त्यागाने मिळतच नाही, मग जगात ही साधनं करतात काय? ही कशासाठी करायची? स्वाध्यायाने देव भेटत नाही ना, मग स्वाध्याय का करायचा? तपाने देव भेटत नाही देवा, मग तप का करायचं? कशासाठी हे शरीर झिजवायचं? जर धर्मानुष्ठानाने देव भेटत नाही, मग का धर्मानुष्ठान करायचं? हा तुम्हाला शंका येऊ शकते. पण ऐका, भगवंत सांगतात मी या सर्व साधनांनी भेटत नाही, तर फक्त भक्तीने भेटतो. पण ती भक्ती या साधनांशिवाय भेटत नाही. म्हणून ही साधना करायची. स्वाध्याय केल्याशिवाय कशी भक्ती येईल? तप केल्याशिवाय कशी भक्तीची तीव्रता येईल? धर्मानुष्ठान केल्याशिवाय कशी भक्तीमध्ये रस निर्माण होईल? एक लक्षात घ्या, जरी या साधनांनी देव भेटत नाही, भक्तीने भेटतो. मग ही साधना तेव्हाच महत्वाची आहे जर ही भक्तीसाठी केली जात असेल तर. आमचे तुकोबराय म्हणतात ना, देवा ज्ञान दे पण ते भक्ती शिवाय देऊ नको. नको भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. व्यर्थ आहे. अभिमान म्हणून प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. हा अभंग आपण परमात्म्या पुढे असंही म्हणू शकतो, भक्ती प्रेमाविन स्वाध्याय नको देवा, भक्ती प्रेमाविन तप नको देवा, भक्ती प्रेमाविन कीर्तन नको देवा, भक्ती प्रेमाविन भजन नको देवा, भक्ती प्रेमाविन प्रवचन नको देवा, भक्ती प्रेमाविन जीवनच नको देवा. भक्ती प्रेम नसेल ते साधन व्यर्थ आहे, आणि असेल साधन ते भक्ती प्रेम प्राप्त होण्यासाठी असावं. काही जण म्हणतील या सगळ्याने देव भेटत नाही, डायरेक्ट भक्तीने भेटतो का? नाही, या सगळ्यातून येऊन मग भक्तीने भेटतो. सोपं करून सांगते. एक जण मोठा चिरा होता आणि तो फोडण्यासाठी आला. मोठा चिरा दगड, एक घणाचा टोला मारला, दगड फुटला नाही. दुसरा मारला, फुटला नाही. तिसरा घणाचा टोला मारला, फुटला नाही.
चौथा घणाचा टोला मारला तरी दगड फुटला नाही. पाचवा घणाचा टोला मारला दगड फुटला नाही. 6व्या वेळेस ज्यावेळेस मारलं डायरेक्ट दगडाचे 2 भाग झाले. एक अति हुशार तिथं आला. तो म्हणे हा 6वाच टोला पहिल्यांदा मारायचा ना. येतंय का लक्षात? कारण तो म्हटले कोणत्या टोल्याने दगड फुटलाय? 6व्या. मला सांगा ते 5 काय वाया गेले का? दिसताना 6व्या टोल्याने फुटलेला आहे तो दगड, पण 5 टोल्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. तसं देव भेटतोय भक्ती प्रेमाने, पण बाकीचे साधन ते भक्ती प्रेम दृढ करण्यासाठी आपली मदत करत असतात. म्हणून परमात्मा भेटतो भक्तीने. आमचे ज्ञानोबराय म्हणतात, भाव बळे आकाळे भावाने परमात्मा भेटतो. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रु सत्तेन मित्रम कृपया च पुत्रम आणि ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. भावाने देव वश होतो. ऐका, कुणी म्हणेल की भावाने देव भेटतो. भावाने म्हणजे प्रेमाने. भावाने देव भेटतो तर हे खोटं आहे. अहो, भावाने नुसता देव भेटत नाही. भेटायचा असेल तर मग तपश्चर्येने भेटल. भावाने देव भेटत नाही. वशमानयंती, वश होतो. असा वश होतो की बस म्हटल्यावर बसतो आणि उठ म्हटल्यावर उठतो. याला वश होणं म्हणतात. अंकित होतो. मोठे भावार्थाचे बळ आणि देव झाला त्यांचे बाळ. भगवंत बाळ होतो महाराज. फक्त भाव पाहिजेत. आपल्यापेक्षाही लहान होतो. काय ती कौसल्या माता, काय ती अनुसया माता, काय ती देवकी माता, काय त्यांचं पुण्य असेल म्हणण्यापेक्षा काय त्यांच्या अंतःकरणातला भाव असेल की परमात्मा जो व्यापक होता तो त्यांच्या भावापुढे मर्यादित झाला, परिच्छिन्न झाला. जो चतुर्भुज होता तो द्विभुज झाला. ज्याच्या ताब्यात म्हणण्यापेक्षा ज्याच्या अधीन हे विश्व होतं तो यांच्या अधीन झाला. हे कसलं बळ आहे? भावाचं आहे. आणि म्हणून भक्त म्हणत असतात, हरी आला हाता मग कैची भय चिंता. हातात येतो तो हातात, करतळी आवळे पैसारे. आणि ज्याच्या हातात परमात्मा आहे, ज्याच्या ताब्यात परमात्मा आहे, त्याचा नाश होईल का हो? नाश होईल त्याचा? भागवतामध्ये अति सुंदर कथा आहे. प्रभू रामचंद्रांच्या वंशातले राजा अंबरीश.
म्हणायला ते राजा आहे पण खऱ्या अर्थाने एक भक्त आहे. कारण राजा असून सुद्धा देवाला नैवेद्य दाखवायचा ठरला तर वर्णन असं आहे भागवतात, अंबरीश राजा स्वतः त्या जात्यामध्ये दाणे टाकतायत, स्वतः ते दळतात आणि त्याचा नैवेद्य करून देवाला दाखवतात राजा असून. एक दिवस अंबरीश राजा दळत होते. दळता दळता घाम आलेला आहे आणि थकलेले आहे, पण अगदी सुगंध या ठिकाणी दरवळत आला आणि वाऱ्याची अतिशय गार अशी झुळूक आली म्हणून बाजूला बघितलं तर भगवान परमात्मा त्या अंबरीश राजाला हवा घालत होते. आपल्या उपरण्याने पंचाने हवा घालत होते. एवढा राजांचा अधिकार आहे, एवढे मोठे भक्त. सगळ्यांना ज्ञात आहे अंबरीश राजाने एक व्रत केलं, त्याचं नाव आहे द्वादशीचं व्रत. द्वादशी प्रधान एकादशी केली. हे द्वादशी व्रताचा शेवटचा दिवस की आज पारणं करायचे आहे आणि पारणं करायचे द्वादशीला म्हटलं की त्याचा एक मुहूर्त असतो. आपण कॅलेंडरमध्ये मुहूर्त बघत नाही, आपल्या रोजच्या कॅलेंडरमध्ये पण द्वादशीचा मुहूर्त असतो. तो शक्यतो पहाटचा असतो. पहाटे 5:15, 5:05, 6 असा मुहूर्त असतो. ते 12 1 एकादशी सोडायचा मुहूर्त नसतो, पण आपण ते बघत नाही. द्वादशीला महत्व नाही. द्वादशी व्रत आणि एकादशी व्रत एकच व्रत आहे, पण एकादशी प्रधान व्रत म्हणजे एकादशी व्रत आणि द्वादशी प्रधान व्रत म्हणजे द्वादशी. उपवास एकच. उपास करण्याला महत्व देणं म्हणजे एकादशी आणि उपास सोडण्याला महत्व देणं म्हणजे द्वादशी. तर ते व्रत करायचे. पहाटे अशा प्रकारे त्यांना तो उपवास सोडायचा आहे, पारणं करायचे आहे. तेवढ्यात दुर्वास ऋषी आले. आनंद वाटला. महाराज तुम्ही आले, आता एक काम करू, सोबतच पारणं करू. दुर्वास म्हटले पण माझं अजून स्नान झालं नाही, मी स्नान करून येतो. जे स्नानाला गेले ते त्या स्नान संध्येमध्ये तिकडच रमले. ते काही येईना आणि इकडं पारणाची वेळ होऊन चालली. काय करावं? शास्त्र सांगतं आपण जर कुणाला जेवणाचं निमंत्रण दिलं तर त्याच्या अगोदर जेवू नये. काय सांगते शास्त्र? एखाद्याला जर जेवणाचं निमंत्रण दिलं, ते आपले अतिथी आहे, अतिथी देवोभव, त्यांच्या आधी जेवू नये. म्हटले काय होतं? काही नाही, आपलं उष्ट त्यांना खाऊ घातल्याचं पातक लागते आणि ते आधी जेवले आणि मग जर आपण जेवलो तो पुण्य लागतं. म्हटले कसं? त्यांचं उच्चिष्ट खाल्ल्याचं पुण्य लागतं, कारण ते अतिथी देव आहे ना. पण अंबरीश राजा विचार करतोय, मी तर त्यांना सांगितलंय, अजून तर ते आले नाही, त्यांच्या आधी मी जेवू शकत नाही, म्हणजे पारणं करू शकत नाही आणि पारणं न करावे तर द्वादशी व्रत होत नाही, काय करू? गुरुजनांना विचारलं. त्यांनी सांगितलं एक काम करा, थेंबर पाणी घ्या, आचमन करा, पाणी घ्या. पाणी घेणं म्हणजे खाणंही होत नाही, पाणी घेणं म्हणजे उपवास सोडणं सुद्धा होतं. उपवासाच्या दिवशी कधीच आचमन करायचं नाही. कोणी किती तीर्थ हातावर दिलं तर ते असं आचमनाने घ्यायचं नाही. आचमनाने उपवास सुटतो. आचमन त्या दिवशी नाही करायचं. तीर्थ त्या दिवशी घेतलं तरी काही ग्लासमधून घेतलं किंवा भांड्यातून घेतलं तर चालतं, पण आचमनाने घ्यायचं नाही, उपवास सुटून जातो. मग त्यांनी ते घेतलं आणि त्यांचं पारणं करून घेतलं. दुर्वास तिकडून आले, त्यांना राग आला. अरे तुम्ही एवढे स्वस्त बसले म्हणजे तुमचे पारणं झाले, माझ्या आधी तुम्ही जेवून बसलात. म्हणून त्या दुर्वासांनी एक कृत्या निर्माण केली आणि ती अंबरीशांच्या मागे लावली. पण भगवान परमात्म्याचं सुदर्शन चक्र तिकडून आलं, त्याने कृत्येचा नाश केला. ते अंबरीशांच्या पाठीमागे लागलं. अंबरीश त्रिभुवना माफ करा दुर्वासांच्या मागे लागला. त्या कृत्येचा नाश सुदर्शनाने केला आणि ते चक्र कुठं लागलं? दुर्वासांच्या मागे लागलं. दुर्वास त्रिभुवनात फिरले पण कुठेच रक्षण झालं नाही. शेवटी ज्यांचं हे चक्र आहे दुर्वास तिकडच गेले. म्हटले भगवान विष्णू एक काम करा, एवढं तुमचं सुदर्शन चक्र थांबवावं, ते माझ्या पाठीमागे येतंय माझा वध करण्यासाठी. कारण मी अंबरीश राजाचा वध करायला चाललो होतो कृत्येच्या हातून, पण हे तुमचं सुदर्शन चक्र माझ्या मागे लागलं. हे तुमचं चक्र आहे ना, याला आज्ञा द्या आणि थांबवा. भगवान परमात्म्याचे बोल मला सांगायचे. परमात्म्याने सांगितलं, दुर्वास ऋषी महाराज ऐका, या सुदर्शन चक्राचा मालक मी आहे, पण माझा मालक वेगळा आहे. काय? सुदर्शन चक्राचा मालक मी आहे, पण माझा मालक आहे अजून वरचा बॉस आहे. त्याच्यामुळे मी या चक्राला आज्ञा देऊ शकत नाही. तुम्ही जर माझा अपराध केला असता तर 1 मिनिटात मी सुदर्शन चक्र थांबवलं असतं, पण तुम्ही माझा नाही, हे माझ्या मालकाचा अपराध केलाय. म्हटले तुमचे मालक कोण आहे? भगवंत सांगतात, अहम भक्त पराधीनः,
मी माझ्या भक्ताचा पराधीन आहे, मी माझ्या भक्ताच्या अधीन आहे, माझे भक्त माझे मालक आहे आणि त्यांचा अपराध करणाऱ्याला माझं सुदर्शन चक्र सोडत नाही. तुम्हाला या सुदर्शन चक्रापासून आपला जीव वाचवायचा असेल, मला शरण येऊ नका. कुठे जा? अंबरीश राजाकडे जा, त्यांची माफी मागा, मग तुमचा जीव वाचेल. दुर्वास अंबरीशांकडे गेले, माफी मागली, सुदर्शन चक्र निघून गेला. कथा भाग यासाठी सांगितला, अंबरीश राजा हे एक भक्त आहे आणि त्यांचा नाश करण्यासाठी तपोबलाने त्या दुर्वास ऋषींनी आपली कृत्या या ठिकाणी सोडली होती, पण तरी सुद्धा त्यांचा नाश होऊ शकला नाही. का? भाव बळे विष्णुदास आणि नाही नाश पावत. विष्णुदासांचा भक्तांचा नाश कुणी कोणत्याही बळाने करण्याचा प्रयत्न केला तरी होत नाही, कारण त्यांच्याकडे जे बळ आहे ते सगळ्या बळांमध्ये मोठं आहे. मोठे भावार्थाचे बळ, भावाचं बळ जास्त मोठं आहे. भागवतात अशा कैकच कथा आहे. प्रल्हादांना मारण्यासाठी कितीतरी प्रयत्न झाले, कितीतरी प्रयत्न. स्वतःच्या वडिलांनी प्रल्हादांना मारण्यासाठी एवढे प्रयत्न केले की आजही आपण ते कथेत ऐकलं तर अंगाला शहारे येतात. प्रल्हादासी पिता करी तो जाचने, प्रल्हादासी पिता करी तो जाचने, प्रल्हादाची विदा करी तो जाचने, प्रल्हादाची विदा करी तो जाचने, प्रल्हादासी पिता करी तो जाचने, प्रल्हादासी पिता करी तो जाचने, प्रल्हादाची विदा करी तो जाचने, प्रल्हादाची विदा करी तो जाचने. परितो स्मरे मने नारायण, परितो स्मरे मने नारायण, प्रल्हादासी पिता करी तो जाचने, प्रल्हादासी पिता करी तो जाचने. परितोष स्मरे मनी नारायण, परितोष स्मरे मनी नारायण, प्रल्हादाची विदा करी तो जाचने, प्रल्हादाची विदा करी तो प्रल्हादांना एवढा या ठिकाणी त्रास दिला कशासाठी? त्यांचा नाश करण्यासाठी. नाश झाला का? नाही. अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद, हृदयी गोविंद म्हणून या हृदयामध्ये परमात्मा आहे, जळले नाही. अग्नी जाळी तरी न जळती पांडव, वारणावतामध्ये पांडव जाळण्याचा प्रयत्न केला. हृदयी माधव म्हणून या अग्नी जाळी तरी न जळे पैसीता, हृदयी रघुनाथा धरी येले. अग्नी जाळी तरी न जळती गोपाळ, 12 गाव अग्नी पेटवला गोपाळांना जाळण्यासाठी. हृदयी देव बोल म्हणून या. अर्थात हरिभक्तांना मारण्यासाठी कैकच प्रयत्न झाले, त्यांचा नाश करण्यासाठी, पण नाही नाश पावत. का महाराज? एकच आहे, जाको राखे साईया मार सके ना. मला सांगा, पांडव 5 होते आणि कौरव किती होते? 100. पण विजय पांडवांचा झाला. 100तला एकही उरला नाही आणि पांडवांमधल्या एकाच्याही केसाला धक्का लागला नाही. हे एवढं सोपं वाटतंय का? जितने तारे गगन में उतने शत्रु होय, गर कृपा करे रघुराज तो बाल न बाका होय. आकाशात जेवढे तारे आहेत तेवढे शत्रू असू द्या, फक्त एक भगवंताची कृपा ज्याच्यावर आहे त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. तो जंगलात जरी फिरायला गेला त्याला काटट सुद्धा मोडत नाही महाराज. देव राखेत या मारी
मारिल कोण देव राखे दया 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 मारिल कोण मारील कोण अन्न मोडे काटा हिंडता वन. देवाने राखायचं ठरलं तर सगळं वन फिरून या, एक काटा सुद्धा मोडत नाही. भाव बडे विष्णुदास नाही नाश पावत. ऐका न जळे न बुडे नव्हे काही आणि विष तेही अमृत पाही. संत श्रेष्ठ भक्तिमती मीराबाई यांचा नाश करण्यासाठी कमी प्रयत्न झाले का? विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. विषाचं सुद्धा अमृत झालं पण मीराबाईंचा नाश झाला का? अहो तेव्हा झाला नाही एवढं काय नवल आहे, अजूनही ते आपल्यामध्ये जिवंत आहे. नाश होत नाही भक्ताचा. म्हणून भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. भीमाला बुडवून मारण्याचा प्रयत्न केला, नाग लोकात गेले, जास्त शक्ती घेऊन आले पण नाश झाला नाही. अनेक भक्त आहे त्यांचा नाश होत नाही का? गीतेमध्ये परमात्म्याने सांगितलंय जो माझा भक्त म्हणून वावरतो ना मी त्याचा नाश होऊ देत नाही. क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्व शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त्या प्रणश्यति. मी त्याचा नाश होऊ देत नाही. भगवंत सांगतात जसा मी अविनाशी आहे तसं माझ्या भक्ताला बनवतो. अविनाशकारी अविनाशकारी आपुलिया ऐसे अविनाशकारी 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 आपुलिया अविनाशकारी अविनाशकारी आपुलिया ऐसे अविनाशकारी 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 आपुलिया अविनाशकारी लावी मना पीसे गोविंदाचे लावी मना पीसे गोविंदाचे येरती माई गे दुःखाची जननी येरती माई गे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे येरती माई गे दुःखाची जननी येरती माई अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. म्हणून जे जे भक्त असतात त्यांचा नाश कधी होत नाही. तुकोबराय कुठे गेले? तो आहेच, अजून आहेच. ते आहे म्हणूनच चाललंय हे सगळं. ज्ञानोबराय कुठे गेले? आहेच.
शब्द रूपाने आहे, ग्रंथ रूपाने आहे, चिंतन रूपाने आहे, त्यांच्या सगळ्यामध्ये सामावलेले आहे. म्हणून जे जे भक्त आहे त्यांचा नाश भूतकाळातही झाला नाही, आजही नाही आणि भविष्यात त्यांचा नाश कुणी करू शकत नाही. का? त्यांनी जे बळ वापरलेलं आहे ते आहे भाव बळ. आणि ज्याच्याकडे हे बळ आहे परमात्मा सांगतो त्याचा नाश मी तरी होऊ देणार नाही. ते निरंतर असतात, वारंवार या भूतलावरती येत राहतात. घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आणि जे अशी अहर्निशी भक्ती करतात, कायम अशा प्रकारे अविनाशतेने इथं येत राहतात, परमार्थ करतात ना, अशा भक्तांच्या जीवनामध्ये योग भाग्य हे आणावं लागत नाही, आपोआप ते चालत त्यांच्याकडे येतात. अभंगाच्या द्वितीय चरण. योग भाग्य घर येते, 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 योग भाग्य घर भक्ताच्या जीवनात त्याला योग बघायला कुठं जायची गरज नाही, भाग्याची वाट बघायची गरज नाही. हे योग आणि भाग्य ना त्याच्या घरी स्वतःहून चालत येतात. का हो, सामान्य एखादा मनुष्य तो जर भक्ती करायला लागला ना, इकडे लक्ष द्या, आपले फक्त 15 मिनिट राहिले, इकडे लक्ष द्या. आपल्यासारखे भक्ती करतात आणि सहज देवाला हट्ट करतात, देवा अरे किती भक्ती करतो, पण आमच्याकडे काही योग भाग्य येत नाही. एक लक्षात घ्या, खरा भक्त तोच असतो जो कधीच देवाकडे आपल्या भक्तीच्या मोबदल्यात योग भाग्याची अपेक्षा करत नाही. तुम्ही म्हणाल खरा भक्त मग खोटाही असतो का? भक्ताचे 2 प्रकार आहे. एक, देव माझा आहे हा जे म्हणतो ना तो भक्त असतो, आणि एखाद्याला देव म्हणत असतो हा माझा आहे, तो खरा भक्त असतो. आणि जो खरा भक्त असतो ना तो योग भाग्याची अपेक्षा कधीच करत नाही, योग भाग्यच त्याची अपेक्षा करत असतं. असं का बरं? आम्ही तर एवढं प्रयोग करतो पण आमच्याकडे योग भाग्य येत नाही. एवढी साधना करतो, एवढं काय नामजप करतो, सगळं करतो, कशासाठी? देवासाठी नाही, योग भाग्य येण्यासाठी येत नाही. त्यांच्याकडं काय येतं? एकच कारण आहे, योग भाग्याचा मालक त्यांच्या घरी असतो, म्हणून ते मालकाकडे जात असतात. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव जर भक्ताच्या घरी राहतो तर योग भाग्य दुसऱ्याच्या घरी कशाला जाईल? बरोबर आहे की नाही? ज्याच्या घरी देव येतो आणि देव ज्याचा सोयरा होतो ना त्याला भाग्याची वाट बघायची गरज नाही. का? अवघे भाग्य येते घरा, अवघे भाग्य येते घरा, अवघे भाग्य येते घरा, अवघे भाग्य येते घरा, अवघे भाग्य येते घरा,
घरा देव सोयरा झालिया. महाराजांनी फार चांगला निर्देश केला. याच्या पुढे मी लक्षात ठेवल. शब्द कधी कधी चालीमध्ये तुटतो, लक्षात ठेवलं पाहिजे. जे देव सोयरा झालिया नाही, देव सोयरा झालिया. ज्यांच्या घरी देव येतो ना, भाग्य यायला वेळ लागत नाही. साधू संतांच्या घरी देव येतो. विदुर काकांच्या घरी परमात्मा आला. जिथं परमात्मा आला तिथं काय करतो महाराज? आपल्या सगळ्या संपत्ती, शक्ती, सिद्धी त्याच्या नावावर करून देत असतो. रिद्धी सिद्धी न पाचारिता त्या धुंडीत येती हरिभक्ता. मोक्ष सायोज्यता वाट पाहे भक्ताची. यया वैष्णवाच्या घरी प्रेम सुख इच्छा करी आणि रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती. हे भक्ताच्या घराचं वर्णन आहे. कहू महाराज, तुम्ही म्हणतायत देव सगळी संपत्ती आपल्या भक्ताच्या नावावर करतो. म्हणे हो करतो. कशी करतो? दान दिल्यासारखी करतो का? नाही म्हटले. भीक दिल्यासारखी करत नाही, दान दिल्यासारखी करत नाही. मग जसा एक बाप आपली संपत्ती वारसा हक्काने एक अधिकार म्हणून मुलाला देतो ना, तसे भगवान परमात्मा आपल्या शक्ती, आपल्या सिद्धी, आपलं धन हे मुलाच्या नावावर करतो. अभंगाच्या तृतीय चरणात पित्याचे जे का धन आणि पुत्रा कोण वंचिला. वडिलांचं जे धन आहे ते जसं मुलालाच मिळणार आहे, तसं परमात्मा आपलं धन कुणाला देत असतो? भक्ताला देतो. पण एक शंका सांगते. तुम्ही म्हणतायत की धन देतो परमात्मा, पण आम्ही भक्त विजय ग्रंथ वाचलाय. त्यात 99% भक्त हे धनवान आहे का निर्धन आहे? हो, कशा आहेत? धनवान आहे का निर्धन आहे? निर्धन आहे, धनवान नाहीये. क्वचित नाथबाबांसारखे एखादे वैभव संपन्न संत असतात, बाकी निर्धनच आहे. आणि इथं तर म्हटलंय की पित्याचे जे का धन पुत्रा कोण वंचिला. भगवान परमात्मा योग भाग्य धन संपत्ती भक्तांना देतो. याची संगती काय? देव धन जर देतो तर हे निर्धन कसे? आणि मग जर हे निर्धन आहे तर देव कोणतं धन देतो? एवढ्या शंकेचं निरसन करू आणि थांबूया. तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी एक वेळ गोड असं भजन करायचंय. सर्वांनी आपली दोन्ही हात वरती करा. विठोबा रखुमाये सगळ्यांनी खाली हात केले तरी चालतील. नाही तुम्ही केले वाटतं सगळ्यांनी.
हात वर करा सांगितलं, सगळ्यांनी हात वर केले, गोडाचं भजन केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि हात खाली करा सांगायची तकलीफ काही मला दिली नाही, त्याच्याबद्दलही धन्यवाद. असो तुका म्हणे येते भजन प्रमाण. भजनच सार आहे. भजन फार महत्वाचं आहे. या मंडपात येऊन जर भजन झालं नाही तर कीर्तन झालं असं म्हणताच येत नाही. म्हणून भजन फार महत्वाचं आहे. अभंगाचा भाव बघत असताना तुकोबराय सांगतात, भावबळाने युक्त जे भक्त आहे यांचा नाश कधी होत नाही, परमात्मा होऊ देत नाही. उलट जगातले योग भाग्य त्यांच्या दारात चालत येतात. आणि मी माझी संपत्ती माझ्या मुलांच्या अर्थात भक्ताच्या नावावर करून देतो. माझ्या जेवढ्या शक्ती आहे करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, जेवढ्या सिद्धी आहे, जेवढं धन आहे ते सगळं मुलाला देतो. मग आम्हाला हे भक्त निर्धन का दिसतात? आणि जर देव धन यांना देत असेल तर ते कोणतं धन आहे? ऐका, धन म्हणजे संपत्ती. आणि संपत्तीचे दोन प्रकार आहे. गीतेचा कितवा अध्याय? 16वा, बरोबर ना? दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. आपण धनवान आहेत पण आपल्याकडे संपत्ती थोडी वेगळी आहे. संतही धनवान आहे, संतांची संपत्ती वेगळी आहे. भगवंत आपल्या भक्तांना कोणतं धन देतो? म्हटले दैवी संपत्ती देतो. जे 26 गुण सांगितले दैवी संपत्तीचे, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश यज्ञश स्वाध्यायास्तप आर्जवम अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांती पैशुनम आणि दयाभूतेश्व लोलुप्त्वम मार्दवम हि रचापलम तेजक्षमाधृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवंती संपदम दैवीम अभजातस्य भारता. किती संपत्ती आहे? 26. या 26 संपत्ती भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या नावावर करतात. 26 संपत्तीचा मी विस्तार करणार नाही, पण त्यातली एक संपत्ती जाता सांगून जाते, दानम. कोणती संपत्ती आहे? दान. ऐका, संपत्तीचा एक दैवी संपत्तीचा हा एक प्रकार आहे. आतापर्यंत आपल्याला संपत्ती एकच माहिती होती, दानात काय दिलं, बरोबर आहे की नाही? संपत्ती म्हणजे कोण? तुमच्याकडे नोटा किती आहे त्याला तुमची संपत्ती म्हणत नाही. तुम्ही एखाद्या मंदिराला दान दिलं असेल तर किती रुपये दान दिलं ही तुमची संपत्ती नाही. लक्षपूर्वक ऐका, तुम्ही जे दान देतात ते 1000 रुपये देतात, 10,000 देतात, 50,000 देतात, 1 कोटी देतात की 1 रुपया देतात, ती अमाऊंट तुमची संपत्ती नाहीये. तुम्हाला द्यायची भावना होते, ही दान नावाची संपत्ती आहे. याला दैवी संपत्ती म्हणतात. कारण काहींकडे नोटा आहेत पण देण्याची वृत्ती नाही, मग ते श्रीमंत म्हणावे का भिकारी? अजून एक वाक्य सांगते, जरा लक्षपूर्वक ऐका. काही लोक फार गरीब असतात, काही लोक फार गरीब असतात, काही लोक एवढे गरीब असतात, एवढे गरीब असतात की पैसा सोडून त्यांच्याकडे काहीच नसतं. आलं का लक्षात? काही लोक एवढे गरीब असतात, एवढे गरीब असतात, पैसा सोडला काहीच नसतं. पैसा सोडून ना माणुसकी आहे, ना पैसा सोडून ना प्रेम आहे, पैसा सोडून ना देण्याची दानत आहे, काहीच नाही. नुसत्या नोटाला काय पैसा म्हणतात, संपत्ती म्हणतात का? ते शेवटी कागद आहे. ज्यावेळेस त्या कागदाचा उपयोग तुम्ही चांगल्या ठिकाणी करतात ना, ती तुमच्या जीवनातली दैवी संपत्ती आहे. आणि ती या 26 गुणामध्ये येते, तिचं नाव आहे दान. आणि ही संपत्ती परमात्मा आपल्या भक्ताच्या नावावर करतो. आणि म्हणून भक्ताकडे काही असो की नसो, अगदी ताट जरी वाढलेलं असेल आणि एखादा याचक आला तर भक्त आपलं जेवण अपुरं ठेवतो आणि त्या याचकाला देतो, कारण या भक्ताकडे दान नावाची संपत्ती आहे. ती देण्याचं दातृत्व म्हणजे खरी संपत्ती आहे. भागवतामध्ये रंतीदेवांची कथा आहे. कितीतरी दिवसापासून उपवाशी रंतीदेव, पण ज्यावेळेस याचक येतो त्यावेळेस देण्याची भावना होते. ही भावना सगळ्यांकडेच असते असं नाही, पण भक्ताकडे असते बरं का. म्हणून दान ही एक संपत्ती आहे. एक स्त्री होती, तिच्या दारात एक याचक आला, माई भवती भिक्षाम देही, काहीतरी वाढ. ती होती जरा कंजूस. कंजूस कळतं ना? कंजूस होती. म्हटली माई काहीतरी वाढ. काय देऊ बाबा? एक भाकर दे. म्हटली मी एकदम हिशोबात भाकरी करते. म्हटले एक सुद्धा भाकर जास्त करत
नाही. मी म्हटलं कुणाचं हेलिकॉप्टर उतरू राहिलं का इकडं. झालं का. तिने सांगितलं मी एवढ्या मापात भाकरी करत असते की सगळ्यांची जेवणं झालेत, भाकरी संपल्या, एक सुद्धा भाकर एक्स्ट्रा नाही, म्हणून मी देऊ शकत नाही. ते साधू म्हटले माई भाकर नाही ना, मग एक काम कर, हे तुझ्या दारात फळ पडलंय अंगणात, हे फळ उचलून मला दे. ती म्हटली बाबा फळ माझ्या अंगणात पडलंय पण झाड शेजारच्या बाईचं आहे, आणि ते फळ मी उचलून दिलं ती बाईचं माझं भांडण होईल, मी फळ देऊ शकत नाही. मला दैवी संपत्ती दान सांगायची आहे, जी भक्तांना परमात्मा देतो. दान कुणी नाही करू शकत, करूच शकत नाही. दानाला संपत्ती लागत नाही, इच्छा लागते. तिने ते फळही दिलं नाही. पुन्हा ते याचक ते साधू म्हणायला लागले माई एक काम कर, तुझ्याकडं जर एखादा कपडा असेल जो तू वापरत नाही, चिंदी ज्याला म्हणतात, अगदी रिकामा काहीतरी पडलेला, तो मला दे. ती बाई म्हटली बाबा आम्ही असं काही ठेवत नाही घरामध्ये, जे बिना वापरायचं ते फेकून देतो म्हटले, अशी काही चिंदी पण घरात नाही. ठीक आहे म्हटले माई, मग एक काम कर, तुझ्या अंगणातली मुठभर माती मला दे. काय दे? तुझ्या अंगणातली मुठभर माती. ती बाई म्हटली साधू बाबा तुम्ही भाकर मागत होते तोपर्यंत ठीक होतं, ती खायला कामाली असते. फळ मागत होते तोपर्यंत ठीक होतं, खायला कामाला असतं. चिंदी मागत होते कपडा, तोही ठीक आहे, अंग झाकायला कामाला असता. माझ्या अंगणातली मुठभर माती तुम्हाला काय करायची आहे? काय काम आहे म्हटलं माझ्या अंगणातल्या मुठभर मातीचं? तो म्हटलं काहीच काम नाही. मग का मागतात? माई जर आज तू तुझ्या अंगणातली मुठभर माती मला दिली तर तुला द्यायची सवय लागल. आज माती देशील, उद्या फळ देशील, परवा चिंदी देशील, एक दिवस एखाद्या याचकाला ताट भरून जेवण देशील, ही तुला सवय लागावी म्हणून मागतोय. दातृत्व आणि दान नावाची संपत्ती सगळ्यांकडे नसते, ही भक्ताकडे राहते, आणि ही संपत्ती त्यांना परमात्मा देतो. ते भक्त स्वतः उपाशी राहतील पण जगाला देत असतात. घातला दुकान देती आलियासी, संत उदार उदार आणि भरले अनंत भांडार. म्हणून पित्याचे जे काधन पुत्रा कोण वंशील. भगवंत भक्त सोडून कुणाला देणार आहे? आपल्यालाच देतो, अर्थात भक्ताला देत असतो. पण त्याच्यासाठी एक अट आहे, बापाची संपत्ती मुलावर होण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात? तो सांगेल का कुणी? काय सांभाळावं लागतं? असं तसं काही नाही. होती महाराज ती वारसा हक्काने. काय करावं लागतं? बापाची संपत्ती मुलाच्या नावावर होण्यासाठी त्या मुलाला काय करावं लागतं? काहीच करावं लागत नाही, फक्त जिवंत राहावं लागतं. बरोबर आहे की नाही? मग होती संपत्ती, पण तोच राहिला नाही, त्याला ही संपत्ती मिळेल का? नाही. मला भक्तीतला पुत्र सांगायचा आहे. भक्तीचं हे धन मिळण्यासाठी त्या भक्ताला आपल्यातली भक्ती आणि आपल्यातलं भक्त पण कायम जिवंत ठेवावं लागतं. बऱ्याच जणांना आणीबाणीचा प्रसंग आला की त्यातलं भक्त पण मरून जातं. 4 वर्षापूर्वी बरेच भक्त टिकलेच नाही. मग ती धन कसं काय मिळेल? बापाची संपत्ती मिळण्यासाठी, त्या परमात्म्याची संपत्ती मिळण्यासाठी त्या भक्ताला भक्तीमध्ये जिवंत राहावं लागतं, आणि मग अशा प्रकारे ते धन मिळतं. हे नातं सांगितलंय. आणि म्हणून देवाचं आणि भक्ताचं नातं हे बाप लेकासारखं आहे. बाप लेकासारखं आहे. पण का हो, कलियुगामध्ये असं नातं सांगितलं देवाशी बाप मुलाचं, पण कलियुगात तर बाप मुलाचं पटत नाही. ये कलिये माझारी पुत्र पित्याचे वैरी, घरची माता होय कामारी पुरुषाते नारी अव्हेरिती. बाप मुलाचं पटत नाही, देवाचं हे बापाचं कसं काय नातं आहे मुलाचं? म्हटले ते 25 वर्षाचा पोरगा आणि बापाचं नातं नाहीये. मग ते 2-3 वर्षाचं मुलगं आणि बापाचं जे नातं असतं ना, ते नातं आहे. जसं ते मुलगं बापाच्या कडेवर बसतं ना, तसं भक्ताने अगदी लढिवाळपणे परमात्म्याच्या कडेवर बसावं, म्हणजे त्याच्यावरती निर्भर राहावं. मग जीवनामध्ये एक स्थैर्य प्राप्त होतं. अभंगाच्या शेवटच्या चरणात तू का म्हणे कडे बैसो, तू का म्हणे कडे बैसो, तू का म्हणे
हे बाप मुलाचं नातं असं आहे, ये नातं लहान लेकराचं आणि बापा जसं असतं ना तसं आहे. तुका म्हणे कडे बैसो आणि तेने असो निर्भर. आई आणि लेकरू किंवा वडील आणि ते लेकरू दोघही जण यात्रेत जातात. सगळी यात्रा फिरून येतात. वडिलांचे खूप पाय दुखतात पण पोराचे थोडे सुद्धा दुखत नाही. असं का हो? कारण वडील आपल्या पायाने फिरतात आणि पोर त्यांच्या डोक्यावर किंवा कडेवर बसून फिरतात, त्याच्यामुळे पाय दुखत नाही. तसं भगवान परमात्म्याच्या कडेवर बसलं म्हणजे त्याच्यावर निर्भर झालं, त्याच्यावर डिपेंड झालं की मग जीवनामध्ये कुठलाही त्रास संभवत नाही. यासाठी आपलं आणि परमात्म्याचं नातं कसं असावं? तुका म्हणे आम्ही तुझी लढीवाळे, बरोबर, लढीवाळपणाने असावं. आणि ते लढीवाळतेचं नातं भक्ताचं आहे. म्हणून या अभंगामध्ये भक्ताचा अधिकारही सांगितला, भक्ताच्या जीवनातलं वैभवही सांगितलं, भक्ताचं आणि भगवंताचं नातंही सांगितलं आणि त्या नातातलं प्रेम जे आहे ते कसं असतं हेही या अभंगात सांगितलं. म्हणून भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. यथामती यथावकाश संकल्पित वेळेमध्ये झालेली ही सेवा भगवान श्री पंढरीनाथ परमात्म्याच्या चरणी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितो. असे योग्य असेल साधू संतांचे बोल म्हणून ग्रहण करा, अयोग्य असेल माझ्या वाणीचा आणि माझ्या बुद्धीचा दोष म्हणून मला माफ करा. आज खऱ्या अर्थाने श्री क्षेत्र गोळेवाडी या गावामध्ये परमादरणीय रायगड मित्र व राष्ट्र विभूषित गुरुवर्य हरिभक्तीपरायण मारुती महाराज राणे तसेच यांच्या आशीर्वादाने हा सप्ताह ज्यांच्या संपन्न होतोय असे राणे महाराज, तसेच रायगड भूषण गुरुवर्य हरिभक्तीपरायण रामदास महाराज पाटील अर्थात भाई महाराज यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असणाऱ्या सप्ताहाचा हा द्वितीय दिवस, द्वितीय पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करण्याची ही संधी मला प्राप्त झाली. समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी पण त्यांच्या वतीनं आज ज्यांच्याकडं हे सौजन्य आहे असे परमादरणीय शैलेशजी महाराज शिंदे महाराजांचे मनापासून धन्यवाद. त्यांनी निमंत्रित केलं, येण्याचा योग आला. पण ही सगळी तुमची पंचक्रोशी पुन्हा सगळ्यांची भेट होत असते म्हणून उपस्थित सर्व गुणीजन गायक वृंद त्यात विशेषत्वाने उपस्थिती ज्यांची आहे असे हरिभक्तीपरायण उद्याचे कीर्तनकार परम आदरणीय आमचे बंधू ज्ञानेश्वरजी महाराज पाटील उपस्थित आहे, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. परम आदरणीय आमचे रवी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे या ठिकाणी आभार. आमच्या आध्यात्मिक गुरुकुल संस्थेतली सगळी ही विद्यार्थी मंडळी उपस्थित आहे, त्यांचे आभार. तसेच आमचे यश महाराज बडेकर तेही प्रामुख्याने उपस्थित आहे, त्यांचे आभार. इकडे असणारे सचिन महाराज इकडेच होते ना, सचिन महाराज त्यांचे सुद्धा अगदी मनापासून मी धन्यवाद व्यक्त करते. इकडं आमचं सगळं महिला मंडळ सुद्धा उपस्थित राहिलं. सुंदर अशी टाळाची साथ त्यांनी केली. काही गावं अशी आहेत तिथं पुरुष भजनी मंडळ सुद्धा नाही आहे, महिला भजनी मंडळ तर खूप लांब आहे. पण गोळेवाडीचं हे वैभव आहे की इथं महिला भजनी मंडळ आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, त्यांचे आभार. मृदुंगाची साथ करणारे दोन्हीही मृदुंग वादक हरिभक्तीपरायण सचिन महाराज या ठिकाणी आदर्श महाराज आणि कुमार महाराज. सिस्टीम पटकन आवाज तो लक्षातच येत नाहीये, पण दोन्ही दादांनी खूप गोड अशी साथ दिली, त्या दोघांची मनापासून धन्यवाद. हार्मोनियमची साथ करणारे आमचे हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज अतिशय गोड अशी साथ दिली, सांभाळून घेतलं, त्यांच्याही मनापासून मी
धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सगळे वक्ता तो वक्ता नोहीची श्रोते विना, म्हणून श्रोतू वर्गाचे सुद्धा आमचे ठोंबरे भाऊ सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे आभार. म्हणून सगळ्या श्रोतू वर्गाचे मी आभार व्यक्त करते. यूट्यूबच्या माध्यमातून ह्या कीर्तनाचा प्रचार करण्यासाठी उपस्थित असणारे आमचे बंधू हरिभक्तीपरायण योगेशजी महाराज, त्यांचे सुद्धा चॅनलचं नाव काय, विठू माऊली चॅनलच्या माध्यमातून तेही शूटिंग करतायत. योगेश भाऊंचे सुद्धा आभार. या ठिकाणी मला कीर्तनासाठी इथं जे घेऊन आले ते आमचे भाचे असणारे उदय भाऊ शिरसाट, त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करते आणि वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल.